आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक पशु पक्षी झाडे यांची पूजा केली जाते. वेळोवेळी त्या सणानुसार त्यांना काही महत्त्व दिलेलं आहे आणि यामागे खूप काही चांगला अर्थ दडलेला आहे असं मला वाटतं. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर गरुडामध्ये काही खूप चांगल्या क्वालिटीज असतात, त्याचे काही गुणधर्म आहेत ज्यांचा आज आपण विचार करणार आहोत. तर काही त्या गुणधर्मांमुळेच त्याला प्रत्यक्ष भगवान विष्णूने आपले वाहन समजले होते आणि त्याचा गरुडराज किंवा पक्षीराज गरुड असा उल्लेख आपल्याला पुराणांमधून केलेला आपण पाहू शकतो. तर यामागे काय कारण आहे, तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सौ मंजुषा कुर्डूकर मंजुळवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला माहीत आहे की काही खूप चांगल्या कंटेंटवरती व्हिडिओज मी नेहमीच बनवत असते, पण मला अतिशय दुःखाने म्हणावं वाटतं की माझ्या या मेहनतीला म्हणावा तसा प्रतिसाद मला दिला जात नाही आहे किंवा मिळत नाही आहे. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. चला वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. तर हा जो गरुड आहे तर याची काही वैशिष्ट्ये आहेत. तर त्यातलं सगळ्यात पहिली गोष्ट आहे की गरुड हा अत्यंत उंचावर उडणारा पक्षी आहे. म्हणजे बाकी पक्षी तिथपर्यंत सहजासहजी पोचत नाहीत, अशा ठिकाणावरती या गरुडाचं वास्तव्य असतं. तो उंच पर्वतांवरती राहतो आणि आपण पाहिलं आहे की गरुड कधीही कबुतरांप्रमाणे ग्रुपमध्ये एकत्र असं जमावाने उडताना आपल्याला कधीही दिसत नाही. तो एकट्याने, म्हणजेच यावरून त्याचं साहस कसं आहे ते दिसून येतं. तो अत्यंत साहसी आहे. तो निडरपणे आकाशामध्ये एकट्याने गिरट्या घालत असतो, एकट्याने शिकार करतो. तो कधीही मेलेल्या प्राण्याची किंवा पक्ष्याची शिकार म्हणजे त्याचं ते भक्ष्य बनवत नाही. तो अन्न म्हणून मेलेल्या प्राण्यांवरती आपलं पोट भरत नाही. तो स्वतः शिकार करतो. त्याच्यामध्ये त्याच्या पंखामध्ये एवढं बळ असतं की तो एकट्याने शिकार करतो आणि आपलं भक्ष्य सहजपणे प्राप्त करतो. तर ही त्याची एक अत्यंत चांगली क्वालिटी समजावी लागेल, जी आपण लक्षात घेतली पाहिजे. गरुडाची नजर ना फार तीक्ष्ण असते. त्याला 5 किलोमीटरच्या अंतरावरचं भक्ष्यसुद्धा सहजपणे दिसतं आणि त्यामुळे तो किती जरी उंचावरून, एकतर तो खूप उंचावरून उडत असल्यामुळे त्याला मोठा एरिया कव्हर करता येतो आणि दुसरी गोष्ट त्याची नजर खूप तीक्ष्ण आहे, त्यामुळे तो तितक्या वेगाने आपल्या लांबून आपलं भक्ष्य तो हेरतो आणि छपकन झडप घालून तो त्याला उंचावरती घेऊन जातो. तर अशा प्रकारे ही त्याची म्हणजे दूरदृष्टी म्हणता येईल आपल्याला. तिसरा त्याचा गुणधर्म आहे की दूरदृष्टी, जी आपल्याला त्याच्याकडून शिकता येण्यासारखी आहे. आपण पाहिलं आहे की जेव्हा पावसाळी वातावरण असतं, जोराची हवा सुटते, पाऊस सुरू होतो, तेव्हा सगळे पक्षी पटकन आपापल्या घरट्यामध्ये येतात आणि घरट्यामध्ये ते शांतपणे आपल्या परिवारासोबत आपल्या पिल्लांसमवेत बसतात आणि पाऊस थांबण्याची वाट पाहतात आणि त्यानंतरच ते घरट्याबाहेर पडतात. पण ह्या गरुडाला मात्र पाऊस वारं अत्यंत आवडतं. जेव्हा असा पाऊस जोराचा सुरू होतो तेव्हा हा पक्षी जोरजोरामध्ये आकाशामध्ये घिरट्या घालतो, कारण त्याला माहीत आहे की आपल्या घरट्याकडे पळण्यासाठी हे जे छोटे छोटे प्राणी पक्षी आहेत ते वेगाने घराबाहेर जर कुठे असतील आपल्या सुरक्षित ठिकाणी तर तिथून ते आपल्या घराकडे परतण्याच्या मार्गावरती असतात आणि त्याच वेळेस त्याला सहजपणे आपलं भक्ष्य मिळवता येतं आणि त्यामुळे तो तेवढ्या पावसामध्येही निडरपणे गिरट्या घालत असतो. आता निसर्गानेच मातेला खूप जागरूक बनवलेलं आहे, मग ते कोणत्याही पशुपक्ष्यांमध्ये असो. तर याप्रमाणेच गरुड मातासुद्धा या उक्तीला अपवाद नाही आहे. तर ती अत्यंत जागरूक असते. आपल्या पिल्लांनी सक्षम व्हावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, स्वतःचं अन्न शोधण्यासाठी पटकन लवकरात लवकर मोठं होऊन त्यांनी तयार व्हावं, ह्यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते. आता ती काय करते सांगू, तर ती आपले पक्षी जेव्हा छोटे अंड्यातून बाहेर आल्यानंतर एक काही दिवस ती त्याला भरवते आणून आणि त्यानंतर तिच्या जर असं लक्षात आलं की ही आपली पिल्लं खूप आळशी होत आहेत, आपल्या घरामध्ये ते आरामशीर पडून राहत आहेत, तर तेव्हा ती काय करते, काही काट्या कुट्या काही टोचणार म्हणजे जे
काही काड्या आहेत त्या आपल्या घरट्यामध्ये आणून ठेवते आणि त्यातील जी मऊ मऊ जी पिसे तिने सुरुवातीला ठेवलेली असतात ती हळूहळू काढून टाकायला सुरुवात करते. म्हणजे त्या पिलांना तिथे खूप कम्फर्टेबल वाटू द्यायचं नाही, हे तिचं उद्दिष्ट असतं. बघा किती विचार करते ही माता. आणि अजून एक ती गोष्ट काय करते माहिती आहे का, ती त्या पिल्लाला आपल्या घरट्याच्या त्या कोठड्यावर आणते आणि तिथून सरळ खाली ढकलून देते. ते पिल्लू कधी धपकन खाली पडतं किंवा पडता पडता थोडंसं आपलं ते पंख, आता नॅचरलच असते प्रत्येक म्हणजे प्राण्याला पक्षाला जन्मतः उपजतः काही म्हणजे गुणधर्म मिळालेले आहेत. तो जेव्हा पडायला लागतो, बुडायला लागतो किंवा मरायच्या स्टेजला येतो तेव्हा तो आपली शक्ती पणाला लावून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशाच प्रकारे ते पिल्लूसुद्धा भीतीने आपले पंख उघडतो आणि उडण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती पुन्हा पुन्हा ही क्रिया करते. तेव्हापर्यंत करते जोपर्यंत त्या पिल्लाला आकाशामध्ये भरारी घेता येत नाही. तर पहा किती ही हुशार माता आहे आणि किती जागरूक आहे. तिच्यातून सुद्धा आपण काही कठोरतेचे निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येण्यासाठी आपण तिच्या या गुणधर्माचा नक्कीच विचार केला पाहिजे, हो ना. आता एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गरुडाबद्दल. कदाचित तुम्ही ऐकली असेल. तर गरुड हा जेव्हा त्याचं 40 वयोमान होतं तर तेव्हा तो थोडासा वृद्धत्वाकडे झुकायला लागतो आणि मग त्याचे हातपाय म्हणजे कमकुवत होतात, पिसं कमकुवत होतात, त्याची चोच तेवढी शार्प राहत नाही जशी जी पूर्वी मोठ्या मोठ्या प्राण्यांवरती झडप घालून त्यांना पकडून उचलून नेण्याचं जे त्याची क्षमता असते त्याच्या चोचीमधली ती क्षमता कमी व्हायला लागते, त्याची नखं बोथट व्हायला लागतात आणि मग हा प्रवास त्याच्यासाठी खूप दुःखद असतो कारण त्याला त्याचं हे रूप पाहवत नाही. मग त्याच्यापुढे अशा वेळेस 2 मार्ग असतात. एक म्हणजे शांतपणे आपलं मरण स्वीकारणे, आहे ती परिस्थिती स्वीकारून तशाला तसं राहणे आणि दुसरा हा दुसरा मार्ग फार महत्त्वाचा आहे, नीट लक्ष देऊन ऐका. हा गरुड काय करतो माहिती आहे का, खूप उंच ठिकाणावरती पर्वतावरती एकांतात जाऊन राहतो. तसंही तो एकटाच राहत असतो पण तो अजून उंचावरती जाऊन शांतपणे राहतो आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे त्याला तिथे खायला प्यायला काही नसतं आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जीवावर येते ना तेव्हा माणूस आपलं पूर्ण सगळं आहे नाही तेवढी शक्तीपणाला लावण्याचा प्रयत्न आपला जीव वाचवण्यासाठी करत असतो. तर तशाच पद्धतीने त्याचंसुद्धा हे कार्य आपण आहे असं आपल्याला दिसून येतं. तर तो काय करतो, आपली ती जी चोच आहे जी कमकुवत झाली असं त्याला वाटतं की दगडावरती तो जोरजोरात आपटतो, घासतो, रक्तबंबाळ होतो, त्याच्या तोंडातून रक्त यायला लागतं, त्याची जी ती नखे असतात ती देखील तो दगडांवरती घासतो, खूप घासतो आणि ती जुनी नखं पूर्णपणे तो घासून नाहीशी करतो किंवा आपल्या चोचीने त्या नखांना उपसून काढतो. त्यानंतर आपली जी पिसं जी कमकुवत होत आहेत असं त्याला वाटायला लागतं तर तेव्हा तो काय करतो, आपल्या चोचीने आणि पंजामध्ये पकडून ती एक ते पीस ओढून काढून टाकतो. त्याचं पूर्ण शरीर वेदनांनी भरलेलं असतं आणि रक्तबंबाळ झालेलं असतं पण तरीसुद्धा तो माघार घेत नाही आणि तो हे कार्य करतच राहतो. आणि अशा पद्धतीने काही दिवस गेल्यानंतर त्याला पुन्हा नवीन पिसं यायला लागतात, त्याच्या पंखामध्ये बळ यायला लागतं, नवीन पंख येतात आणि साहजिकच नवीन पंखामध्ये भरपूर शक्ती येते, नवीन चोच येते, त्याला नवीन नखं येतात आणि तो पूर्वीसारखाच बलवान गरुड बनतो. एका विशिष्ट त्याच्या वेदनादायी प्रवासातून त्याचा पुनर्जन्म होतो आणि तो अत्यंत बलवान पक्षी म्हणून तो पुन्हा पुढची 30-35 वर्ष तो आनंदाने जगू शकतो. तर अशा पद्धतीचं त्याचं हे जे काय म्हणजे वेदनेतून पार करण्याची त्याची जी क्षमता आहे ती सुद्धा खूप म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. त्याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये या गरुडाच्या या अनेक गुणांपैकी कोणते कोणते गुण आपल्याला अवलंबता येतील, त्यावरती विचार करता येईल, ते अनुसरता येतील याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. तर आजचा हा विषय हा गरुड ज्याला आपण ईगल मेंटॅलिटी म्हणतो तो हा विषय तुम्हाला कसा वाटला, मी कशा पद्धतीने मांडला तर ते तुम्ही मला कमेंट्समधून नक्की सांगा. धन्यवाद.